कथा प्रवाह शिवानंद महाराज शास्त्रीजी। काही माणसाच्या जीवनात त्यांनी कर्ज घेतलेलं असतं। काही काही लोकांचं आयुष्य जातं कर्ज फेडता फेडता, पण त्यांच्या जीवनातलं ओमप्रकाशजी कर्जच फिटत नाही, आयुष्य जातं माणसाचं व्याज भरू भरूच। अशा माणसानं काय करायचं, 108 बेलाची पानं महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचे। श्रद्धायुक्त अंतकरणाने ते बेलाची पानं अर्पण करायचे आणि पुरुषांनी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करून 108 बेलाची पानं प्रत्येक सोमवारी अर्पण केले ना, तर हळूहळू हळूहळू एक दिवस माणूस त्या कर्जाच्या बाजारातून पूर्णपणे मोकळा होऊन जातो। ही ताकद बेलाच्या पानामध्ये आहे। आपलं जीवन बदलून टाकण्याची ताकद या रुद्राक्षामध्ये आहे। शंकर भगवंताला बेलाचं पान आवडतं। बेलाचं पान महादेवाच्या शिवलिंगावर का अर्पण करायचंय असं म्हटलेलं आहे। ज्याच्या भाग्यामध्ये मुलगी आहे, मुलगी ज्याला देवानं दिली, त्याच्या भाग्यामध्ये कन्यादान करण्याचं पुण्य त्याला मिळणार आहे। एक मुलीचं कन्यादान जर माणसानं केलं, ऐका लक्ष देऊन, एका मुलीचं कन्यादान जर केलं तर 1 पृथ्वी दान दिल्याचं पुण्य माणसाला मिळतंय। एका मुलीचं कन्यादानात 1 पृथ्वी दानाचं पुण्य आहे। आणि जर 1 बेलाचं पान महादेवाच्या पिंडीवर जर आपण अर्पण केलं, ऐका, अखंडै बिल्वपत्रैश्च पूजये शिवशंकरम कोटि कन्या महादानम बिल्वपत्र शिवार्पणम। 1 बेलाचं पान जर महादेवाच्या पिंडीवर शिवलिंगावर अर्पण केलं ना सज्जन हो, तर करोडो करोडो मुलींचं कन्यादान केल्याचं पुण्य तुम्हाला मिळणार आहे। एवढंच नाही, त्रिदलम त्रिदलाकारम त्रिनेत्रम त्रिदायुधम त्रिजन्म पाप संहार बिल्वपत्र शिवार्पणम। 3 पानाचं जे बेलाचं पान असतं बघा, 3 पानाचं, हे 3 पानाचं बेलाचं पान जर आपण महादेवाच्या पिंडीवर अर्पण केलं तर 1 जन्माचं नाही माय मावल्यांनो, 3 जन्माचं पुण्य नष्ट करण्याची ताकद एका बेलाच्या पानामध्ये आहे। म्हणून माझ्या महादेवाच्या पिंडीवर बेलाच्या पानाचा अभिषेक दर सोमवारी आपल्या जीवनामध्ये होणं गरजेचं आहे। सोमवार चुकू नका, 108 भावनेनं करा, श्रद्धेनं करा। शिवरात्री एक चुकू नका, शिवरात्रीच्या दिवशी सुद्धा रात्री स्वतंत्र शिवलिंग बनवा आणि 4-4 जणी मिळून जरी एकत्रित येऊन आपल्या स्वतःच्या घरी बी जर तुम्ही शिवलिंगावर 108 बेलाची पानं अर्पण करायचे, श्री शिवाय नमस्तुभ्यम असं म्हणून। आणि म्हणून बेलाचं, रुद्राक्षाचं, भस्माचं महत्त्व आहे। घरामध्ये महादेवाचा शंख असला पाहिजे आपल्या देवघरामध्ये। हे मी तुम्हाला आज शेवटी याच्यामुळं सांगतोय, कारण आता इथून उद्या पुढं कथा नाही ना, या आता जे ऐकलं ते तुमच्या कायम स्मरणात राहणार आहे। हे पहिल्या दिवशी जर सांगितलं असतं तर तुमच्या काही ध्यानात राहिलं नसतं। शंख घरामध्ये देवाची पूजा झाल्यानंतर रोज वाजला पाहिजे। शंखाचा ध्वनी ज्या वेळेला आपल्या घरामध्ये होतो ना, तो नर असावा शंख। शंखामध्ये 2 प्रकार आहेत, एक नर आणि एक मादी असते। ज्या त्याला शंखाला अशा फनगड्या फुटलेल्या असतात ती मादी असते, आणि सरळ असतो मोठा तो शंख नर असतो। तो शंख घरामध्ये वाजल्याबरोबर घरातले विघ्न पळवून लावण्याचं काम त्या आवाजात आहे, त्या शक्तीत आहे, ती ऊर्जा आहे। आणि माणसाच्या, त्या घरात राहणाऱ्या माणसाच्या शरीरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण करण्याचं काम तो शंख करतो। कोणतंही काम आपण काही माणसाच्या जीवनामध्ये हाताला घ्यायचं म्हणलं की त्यांना भीती वाटते, जमल का आपल्याला, हे सक्सेस होईल का, आपण हे करू शकू का असे। किंतु परंतु अनेक प्रश्न माणसाच्या मनात निर्माण होतात, पण ती एनर्जी त्या शंखाची ध्वनी माणसाला प्राप्त करून देते। म्हणून असे हे सुंदर भस्म असेल, रुद्राक्षय, बेलाचं पान, शंख, या सगळ्या गोष्टी आपल्या
घरामध्ये असाव्यात. आणि एक महत्त्वाची गोष्ट, जे रुद्राक्ष आता आपण वितरित करणार आहोत, तो रुद्राक्ष लाल धाग्यामध्ये गळ्यात बांधायचा आहे, लाल धाग्यामध्ये. आणि घेत असताना कुमारिका कन्यांनी हातात घ्यायचा आणि सौभाग्यवती स्त्रीने तो पदरात घ्यायचा आहे. आणि दुसरी गोष्ट, पुरुष असो अथवा स्त्री, रात्रीच्या वेळेला झोपताना बेडवरती तो रुद्राक्ष काढून ठेवायचा. जसं आपण आपल्या हातातली घड्याळ काढून टाकतो किंवा गळ्यातली चैन असेल ती बी आपण काढून ठेवतो, तसा रुद्राक्ष सुद्धा बाजूला कपाटामध्ये ठेवून द्यायचा. स्नान झालं सकाळी की पुन्हा परत आपल्या ड्युटीला जाताना तो रुद्राक्ष गळ्यात घालायचा. आणि 4-5 दिवस अस्पृश्यतेच्या काळामध्ये महिला मंडळीने तो रुद्राक्ष गळ्यात घालायचा नाही. बाकी इतर वेळेमध्ये तुम्ही घालू शकता. असं त्या रुद्राक्षाची महती आहे. कितीही सज्जन हो आपण सांगत राहिलो हे महत्त्व आणि माझ्या भोलेनाथाची कथा, तरी असं वाटतं 7 दिवस बोलतोय आपण, 3-3, 3.5, 4 घंटे, पण तरी बी असं वाटतंय आपलं बोलणं शिल्लकच राहिले. दुधे महाराज, भगवंताची कथाच अशी गोड आहे बघा. कितीही बोलत राहिलो तरी ती कमीच आहे. मी पहिल्याच दिवशी सांगितलं होतं, पृथ्वीचा कागद केला, समुद्राची शाई केली, मेरू पर्वताची लेखन केली आणि स्वतः सरस्वतीला जर लिहायला बसवलं तरी बी ते वर्णन करणं पूर्ण होऊ शकत नाही. 7 दिवसामध्ये काय होणार आहे सज्जन हो. आणि म्हणून तोडकी मोडकी आपल्याला जशी सेवा करता आली 7 दिवस ती आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपली वाणी पवित्र, आपले कान पवित्र करण्यासाठी त्या भोलेनाथाचं चरित्र आपण गाण्याचा प्रयत्न केला. शंकर भगवान कैलासावर आपल्या त्या कथेला विराम देतात. सूतजी महाराज शौनकादी ऋषींना जी कथा सांगतात त्या कथेला बी विराम दिला जातो. आणि गेल्या 7 दिवसापासून आपल्या या पवित्र प्रांगणामध्ये काशीनाथ बाबांच्या आशीर्वादाने या बाबा काशीनाथ धाम या पवित्र स्थळावरती जी कथा चालू आहे ती कथासुद्धा आता पूर्णत्वाच्या दिशेने, विरामाच्या दिशेने वाटचाल करते आहे. जाता जाता एकच म्हणेल, आँखों के सितारे रोशन रखना, क्योंकि रात बहुत देर तक होगी. मुसाफिर है हम और मुसाफिर हो तुम, न जाने किस मोड़ पर फिर मुलाकात होगी. भेट घालून देणारा परमात्माच असतो आणि वियोग करणारा बी तोच आहे, त्याच्याच हातामध्ये आहे. जर कधी इकडे परिसरामध्ये कुठेही श्रीमद भागवत कथा, रामकथा, तुलसी रामचरितमानसची कथा, शिवमहापुराण कुठे बी जरी असली तर आवर्जून आपल्या सगळ्यांना त्याचं निमंत्रण दिलं जाईल आणि आपण मोठ्या मनाने यायचं आहे. श्री क्षेत्र पैठण या ठिकाणी सुद्धा चित्रकूट धाम आहे. संत एकनाथ महाराजांच्या षष्टीचा उत्सव दुधे महाराज तिथे बी होतो. आवर्जून सर्वांनी या. आणि जाता जाता एकच हा गोड संदेश तुमच्या समोर ठेवतो. ज्या भोलेनाथाची गोड कथा ऐकली आहे त्या भोलेनाथाचं स्मरण आपल्या अंतःकरणामध्ये कायम ठेवा. 1-2 मिनिटं सगळ्यांनी भजन करायचं आहे. ऐका, 7 दिवस भगवान भोलेनाथांनी, काशीनाथ बाबांनी आपल्याला या ठिकाणी एकत्रित केलं. 7 दिवस तुमची आमची मनं जुळले. बोलण्याच्या ओघामध्ये एखाद्याला समजा एखाद्याच्या मनाला लागणारा आमच्या या व्यासपीठावरून शब्द निघाला असेल तर मोकळं अंतकरण माफ करा, मोठं अंतकरण करून. कारण भगवान परमात्मा ठरवत असतो कुणाला किती दिवस भेटवायचं. म्हणून आता ही कथा ज्या ठिकाणी विराम घेत आहे, गोड एक भजन सागरजी महाराज. मिलन 7 दिन का हमारा तुम्हारा, रही जिंदगी तो मिलेंगे दोबारा.
रही जिंदगी तो मिलेंगे दोबारा, मिलन 7 दिन का हमारा तुम्हारा, मिलन 7 दिन का हमारा तुम्हारा। ओ रामा हो, ओ रामा हो, जय हो। ओ रामा हो, ओ रामा हो। हरि बोल। मात पिता और भाई बहना, मात हरि बोल। पिता और भाई बहना, सत्संग में तुम आते रहना, सत्संग में तुम आते रहना। यही तुमसे है जग से, यही तुमसे है जग से कहना हमारा, मिलन 7 दिन का हमारा तुम्हारा, मिलन 7 दिन का हमारा तुम्हारा। आम्ही जातो आमुच्या गावा, आम्ही जातो आमुच्या गावा, आम्ही जातो आमच्या गावा, आम्ही जातो आमच्या आमुचा राम राम घ्यावा, आमुचा राम राम घ्यावा, आम्ही जातो आमुच्या